कृपपादालोचनी सुख झाले साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा कायमेनो गायनाचे उडे आपुलिया संगे आनंदी आवडी लाग भय शंका विराजिला मान लाग भय शंका विराजिला मान नकरता बनया परदे आपुलिया छंदे आपुलिया छंदे आनंदी आवडी तुका म्हणे आता आपुल्या सायासे आता आपुल्या सायासे जगदीशे सांभाळावे वैष्णवा संगती सुख वाटे देवा वैष्णवा संगती सुख वाटे देवा महाराज
सुख वाटे जीवा वैष्णव संगती, सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेनो, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, तुका म्हणे आता फुल्या सायासे, तुका म्हणे आता फुल्या सायासे, आम्हा जगदिशे सांभाळावे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंद आवडीने, विठ्ठल 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 भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, अवधूत गुंडन श्री गुरुदेव विठला 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेनो, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तीन शिरे सहा हात, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांची या, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका, काय माझी वाणी मानिल संतांचे रंजव चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 80 देय प्रेम काही कळा, करी तो कवित्व म्हणाल कोडी नोहे माझी वाणी पदरीची, माझे युक्तीचा नोहे हा प्रकार मज विश्वांभर बोलवितो, किंवा आपुलिया बळी नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचत्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी शिकविता धनी वेगळाची, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवीरू मस्तक हे पायावरी, ऐसे नमन करुणी सकळा, हरी कथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवी
सकळा नामा म्हणे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेनो गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. वैराग्याचा महामेरू सकल जनांचा आधारू परमार्थ रूपी मंदिरावर कलश स्थानी आरूढ होणारे तुका झाला से कळस आणि हे मानव शरीर घेऊन सदेह वैकुंठ गमन करणारे मने रामेश्वर सकळा कुसोनी गेला तो विमानी बैसुनिया किंवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी ती दिव्य लोकासी मिली असे जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला. बुढाला बुढाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडासा परिहार द्यायचा तो असा. आकारण कारणकार जगदाकार करुणा वरुणालय अजमरोखिनी प्राण संजीवन अखिल कोट ब्रह्मांड नायक जगदीश पंढरीशी पांडुरंग परमात्मा आणि त्या 3 शक्ती एकत्र होऊन जी भगवान दत्तात्रेय अनुसया माता आणि अत्रि ऋषींच्या पोटी उद्या अवतार धारण करणार आहे त्या अनुषंगाने चालू असलेला अखंड 5 दिवसाचा कीर्तन महोत्सव आपल्या मावळ तालुक्यामध्ये आणि या आरडव गावामध्ये चालू आहे. आणि म्हणून त्यानिमित्तानं काहीतरी नामचिंतन करावं या हेतून आपण सर्वजण एकत्र उपस्थित विठाला विठाला आणि म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबाराय आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये क्षणभर कणभर निमिषभर त्या वैष्णवांची संगत लाभली, त्या हरिदासांची संगत लाभली, त्या वारकऱ्यांची संगत लाभली, त्या भक्तांची संगत लाभल्यानंतर जीवनामध्ये जो बदल झाला, जी क्रांती झाली, जे परिवर्तन झालं महाराज या अभंगातून आपल्या समोर सांगतात. महाराज जगाच्या प्रांगणामध्ये वर्णन करण्यासारखे फक्त 2च वर्ग आहेत. एक आहे माझा भगवंत आणि दुसरे आहे माझे संत. वर्णन जर करायचं असेल ना तर एकतर भगवंताचं करावं नाहीतर एकतर माझ्या संत महात्म्यांचं करावं. मानवाचं वर्णन करू नये. महाराज म्हणतात कीर्ती मानवाची वर्णू नये वर्णावी ती कीर्ती एका विठ्ठलाची. आणि म्हणून जगाच्या प्रांगणामध्ये सगळ्यात मोठं कोण असेल ना आज सगळ्यात थोर कोण असेल तर ते माझे संत महात्मे आहेत. महाराज म्हटले हरिभक्त थोर भूमंडळी. मोठ्यांचं वर्णन करावं, मोठ्यांच्या संगतीत जावं. मोठ्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर महाराज संगतीने होतो पंगतीचा लाभ. मोठ्यांच्या संगतीत गेले ना तुम्हाला मोठंच होता येतं. आणि म्हणून जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे, सगळ्यात मोठं कोण आहे ना ते माझे संत महात्मे आहे. म्हणून महाराजांनी एक ठिकाणी म्हटलं साधू थोर जाना 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 साधू थोर साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी. 3 वेळा साधू थोर म्हटले. 3 वेळा का म्हटलं तर भूतकाळातही साधू थोरच होते म्हणजे मोठेच होते. आज वर्तमान काळातही साधू थोर म्हणजे मोठेच आहे. पुढे भविष्य काळातही साधू मोठेच राहणार आहे. माझे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानबिंब ज्ञानोबराय महाराज 800 वर्षापूर्वी मोठेच होते. 800 वर्षापूर्वी मोठे म्हणजे तुम्ही म्हणाल महाराज त्यांच्याकडे काय होतं.
अहो काय होतं म्हणण्यापेक्षा काय नव्हतं, त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. शक्ती बळ किती होतं, अंग्याईचे बल रे रामोले. 800 वर्षानंतर मोठेच आहे आणि पुढे 800,000 वर्षानंतरही ज्ञानोबा मोठेच राहणार आहे. म्हणून 3 वेळा भूतकाळातही माझे संत महात्मे मोठेच होते, आज वर्तमान काळातही संत महात्मे मोठेच आहे आणि पुढे भविष्य काळात हे संत महात्मे मोठेच होणार असणार आहे. आणि म्हणून 3 वेळा साधू थोर जाणार कलियुगी. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, अरे बाबा जीवनाचं नंदनवन करायचं की जीवनाचं वाळवंट करायचं, हे विलक्षण सामर्थ्य संगतीमध्ये आहे. ती म्हणाल कसं कसं, एखाद्या माणसाने जर हातामध्ये बरं का फुलं घेतली ना, फुलं घेतली, थोड्या वेळाने त्याच्या हाताचा सुगंध येतो. आणि एखाद्या माणसाने जर थोड्या वेळासाठी हातामध्ये जर कोळसा घेतला तर त्याचे संपूर्ण कपडे नाही, त्याचे हातच काळे होतात. संगतीच्या बाबतीमध्ये ज्ञानोबरायांनी 15व्या अध्यायामध्ये सुंदर दृष्टांत दिला. महाराज माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या लिहिल्या आणि त्या 9033 ओवीमध्ये इतके सुंदर दृष्टांत दिले. माऊलींनी म्हटले की 2 जण भाऊ असतात आणि प्रवासाला निघतात. संगतीचं महत्व सांगतोय. 2 जण भाऊ असतात, प्रवासाला निघतात. प्रवास करत असताना अगदी एकमेकाच्या हातामध्ये हात असतो. आता त्यांचं मुक्कामाचं ठिकाण फक्त 5 फूट अंतरावरती राहतं आणि दुर्दैवाने सोसाट्याचा वारा सुटतो आणि दोघांचा एकामेकाच्या हातामधला हात सुटतो. बरं, दोघे जणही त्या मुक्कामाच्या ठिकाणी अगदी 2 फुटाच्या अंतरावरती राहतात, पडतात, बसतात, जातात. ऐका, एकाची संगत वेगळी होती, दुसऱ्याची संगत वेगळी होती. मला सांगा, आकाशातून निघालेले 2 पाण्याचे थेंब सख्खे भाऊ असतात. थोडा हमिंग मारते, आवाज थोडा कमी करा दादा, थोडे इकडे सर आमच्या कपा हात राहा, थोडं हमिंग मारते, थोडा आवाज कमी करा. हा, आपला विषय हा चालला होता. आकाशातून 2 पाण्याचे थेंब सख्खे भाऊ संगच बरोबर निघाले, एकमेकाच्या हातामध्ये हात होता. आता जमिनीवरती धरणीवरती येण्यासाठी फक्त 2 फुटाचं अंतर राहिलं होतं. दुर्दैवाने दोघांची काय झाली, ताटातूट झाली. पहिला जो पडला ना, पहिला तो कुठं पडला, शिंपल्यामध्ये पडला. जो शिंपल्यामध्ये पाण्याचा थेंब पडला ना महाराज, त्याचा मोती तयार झाला. काय मोती तयार झाला. ऐका, दुसरा जो होता ना, शेजारी शिंपल्याच्या शेजारी समुद्राच्या किनाऱ्यावरती एक भला मोठा सर्प तोंड वाचून बसला होता. हा पाण्याचा थेंब कुठं पडला, त्या सर्पाच्या तोंडात. आता मला सांगा, जो शिंपल्यामध्ये पडला त्याचा मोती तयार झाला बाळा, जो सापाच्या तोंडामध्ये पडला त्याचं काय झालं असेल, तो म्हणतो गुलाबजाम. ऐका, जो सापाच्या तोंडामध्ये पडला त्याचं विष तयार झालं. काय विष, मोत्याची किंमत किती झाली, जो मोती तयार झाला म्हणजे त्या पाण्याच्या थेंबाची किंमत कोटी रुपये झाली आणि विषयाची किंमत 0. माऊलींनी वर्णन केलं. माऊली म्हणतात, हो का स्वातीचे उदक, स्वाती नक्षत्राचा पाऊस बरं का, 12 महिने नक्षत्र चालू असतात. आता ही नक्षत्र हे मराठी महिने नाही का, हे मराठी ऋतू चालले मागच्या गावाला नाही का. आता मुलांना मराठी ऋतूंची नावं सांगता यायची नाही, मराठी महिन्यांची नावं सांगता यायची नाही. आता महिना कोणता चालू आहे, मार्गशीर्ष महिना चालू आहे ना. आता का त्याला विचारलं ना, आता महिना कोणता चालू आहे, तो लगेच सांगणार हा आता डिसेंबर महिना चालू. आणि लोकांच्या डिसेंबर महिन्यात लय लक्षात राहतो लोक का, तर 31 डिसेंबरला नाचायचं असतं ना. काय महाराज, आपल्या लोकांना आहे ना बाहेरच्या देशाचं म्हणजे लोकांचं बोकांडी घ्यायची सवय लागली, दुसऱ्याच आपण पाहतो. जाऊ द्या, तो आपला विषय नाही. मला सांगायचंय काय, स्वाती नक्षत्रामध्ये 2 पाण्याचे थेंब, एक शिंपल्यात पडला मोती तयार झाला, दुसरा कशामध्ये पडला, सर्पाच्या तोंडामध्ये पडला, त्याचं विष तयार झालं. तुमच्या जीवनाचं नंदनवन करायचं की तुमच्या जीवनाचं वाळवंट करायचं, हे विलक्षण सामर्थ्य संगतीमध्ये आहे. म्हणून संतांची संगत करायला सांगितली. म्हटले माऊली म्हणतात, संतांचे संगती
मनोमार्ग गती किंवा संत संग देई सदा. संत महात्म्याने देवाकडे मागणी मागत असताना संगत मागितली, म्हणजे देव वशी चित्ती त्याची घडावी संगती, किंवा अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती. महाराज माझ्या संत महात्म्यांनी ना तो एक पिंगा सांगितला. पिंगा संतांनी जात गायलं, दळण गायलं, घोंगडी गायली, हामामा सांगितला, गोंधळ सांगितला, मल्हारीची वारी सांगितली, पिंगा सांगितला. काय माझ्या संत महात्म्यांनी सांगितले नाही असं नाही, परंतु महाराज जरी दिसताना ती घोंगडी ते दळण तो गोंधळ सगळं वरून दिसत असलं तरी आतमध्ये त्याच्यामधला जो अर्थ होता ना महाराज तो गगनाला गवसणी घालण्यासारखा. गोंधळामध्ये सांगितलं, जीवशिव संबळ घेवोनी आनंदे नाचती ओ 88 सहस्र ऋषी दिवटे तिष्ठत्यो हे 33 कोटी देवाच्या मुला सांगितलं. त्या गोंधळामध्ये म्हटले आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. म्हटले दिवटा कोण गोंधळात? पुंडलिक दिवटा उभा शोभे वाळवंटी हो. मग म्हटले देवी कोणती? म्हटले एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी. गोंधळ गायला, पिंगा गायला. पिंग्यामध्ये सांगितलं आता ते पूर्वीचे खेळ होते बरोबर ना, कोंबडा पिंगा पिंगा गपर पिंगा सांडूनी संतांची जोडी कासया घाली ती पिंगा. ए नको 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 घालू पिंगा गे, नको 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 घालू पिंगा गे. तुम्ही नाम रंगी रंगा गे, काया वाचा गुरुचरणी रंगा गे, काया वाचा गुरुचरणी रंगा गे असं सांगितलं पिंगा. आणि म्हणून मला सांगायचंय काय, सांडूनी संतांची जोडी. चांगली संगत सोडून जर तुम्ही वाईटाच्या संगतीत गेले ना तर महाराज म्हटले तुम्ही जर एखाद्या काटेरी झाडाचा जर अंगीकार केला तर संपूर्ण तुमचं शरीर रक्ताने भिजल्याशिवाय राहणार. करिता घायाळाचा संग अंग अंग करिता घायाळाचा संग अंग अंग माकतसे. म्हणून संगत कोणाची करायची बरं का हे आपण ठरवलं पाहिजे. मग संगत कोणाची करावी या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जगाच्या प्रांगणामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे ना, सगळ्यात मोठे कोण आहेत, सगळ्यात थोर कोण आहे ते माझे संत महात्मे आहे, ते वैष्णव आहेत, ते हरिदास आहेत. वैष्णव वैष्णव म्हटले कोण एखादं नाव सांगा. जगाच्या प्रांगणामध्ये सगळ्या वैष्णवामध्ये सगळ्यात मोठे वैष्णव कोण होते? माझे ज्ञानोबा. ज्ञानदेव वैष्णव मोठा वैष्णव त्यांना म्हणतात महाराज. ज्ञानोबराय वैष्णव होते. अजून कोण वैष्णव होतं? आता महिन्या 2 महिन्यापूर्वी जी काकड आरती झाली ना, भगवान परमात्म्याला साथ घालण्यासाठी जे गोळ्या मेळ्याने देवाच्या द्वारामध्ये जात होते ना, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, देवाचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवाराची दाटी उभे जोडोनी हात,
जे गोळ्या मेळ्याने जे एकत्र येऊन देवाची भक्ती करतात त्यांना वैष्णव म्हणतात. आणि माझ्या ज्ञानोबरायांनी अलंकापुरी नगरीमध्ये काय केलं? मेळविले मांडे वैष्णवांची, वैष्णव कोणाला म्हणतात? तुम्ही म्हणाल आता 10-20 मिनिटं झाले तुम्ही वैष्णव वैष्णव लावले. ऐका, व्याकरण दृष्ट्या वैष्णव या शब्दाची जर फोड केली ना तर वैश म्हणजे 20 आणि 9, 20 अधिक 9 बरोबर 29 व्रताचं जो आचरण करतो त्याला वैष्णव म्हणतात. वैष्णव म्हणजे जसं का त्याच्या कपाळावरती लिहिलेलं नसतं किंवा त्याच्या शरीरावरती दुसरी काय खून वगैरे अशी काही नसती. कारण संतांचं वर्णन करत असताना महाराजांनी एक ठिकाणी सांगितलं ते संत कसे होते, ते वैष्णव कसे होते, म्हणजे ते माणसासारखेच होते. 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय, दिसायला माणसासारखेच होते परंतु असायला माणसासारखे नव्हते. कसे? संत नरती जगा माणसाच्या सारखे, संत नरती जगा माणसाच्या सारखे, संत नरती जगा माणसाच्या सारखे, संत नरती जगा सारखे. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून नये लिंगा, आणि संत नवती जगा माणसा त्या सारखे. मग माणसासारखे दिसायला होते परंतु माणसासारखे नव्हते. का नव्हते? तर माणसापेक्षा त्यांचं आचरण वेगळं होतं, माणसापेक्षा त्यांचं विचार वेगळे होते, माणसापेक्षा त्यांच्याजवळ जे ज्ञान होतं ना महाराज संतांकडे, जीवा का अज्ञान आहे आपल्याकडं, आणि अज्ञानाच्या जोरावर जीव काय करतो? दुसऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो, परंतु परिणाम दुसऱ्याला एकपट त्रास देत असताना त्याला त्याचं दुप्पट त्रास होतो. माणूस पण म्हणतो माझ्याकडं 2 कोटी बँकेमध्ये माझ्या पैसे, माझ्याकडं अहो 4 4 व्हीलर गाड्या आहे, माझ्याकडं अहो 5 मजली बिल्डिंग आहे. ऐका, सगळं जरी असलं ना ते तुझ्या संग काहीच येत नाही. जीवाकडं सगळ्यात जास्त काय असेल? नव्हे जीवाची, बरं का, जीव ही उपाधीच केवळ त्याच्या अज्ञानाने सिद्ध होती. नाथमहाराज पाठामध्ये सांगतात, कल्पना अविद्या तेने झाला जीव, आणि मायोपाधी शिव बोली जे रवी. संतांकडे ज्ञान होतं महाराज, संतांकडे आचरण होतं. वैष्णव कोणाला म्हणतात? तो म्हणाला आमचा वैष्णवामध्ये नंबर लागेल का? ऐका, ती 29 व्रताचं आपण वर्णन करू, विचार करू, मग त्या यादीमध्ये जर आपण बसत असेल तर काहीच हरकत नाही, नाही का? वशिल्यावर तिथं जाता येत असेल तर काही हरकत आहे महाराज. 20 अधिक 9 बरोबर 29 व्रताचं जो आचरण करतो त्याला वैष्णव म्हणतात. आता ऐका, एका वर्षाची 12 महिने, बरोबर ना? बरं, एका महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, एक शुक्ल पक्षामध्ये आणि एक कृष्ण पक्षामध्ये. मग 12 महिन्याच्या 24 एकादशी, बरोबर ना? 24 एकादशीचं जो व्रत करतो, काय 24 एकादशी. आता आपली एकादश कशी असती? उद्या एकादश म्हणून आदल्या दिवशी आपण एवढं खातो, बरोबर ना? अहो घ्या ना म्हणले भाकर, म्हणले का? नाही म्हणले उद्या एकादशी, हा जे म्हणले मला भाकर, उद्या एकादश म्हणून आपण एवढं खातो. आणि एकादशीच्या दिवशी तर उपवास, उप म्हणजे बरं का जवळ, आणि वास म्हणजे राहणे. जो भगवंताच्या जवळ नित्य राहतो त्याला उपवास म्हणतात. आपण उपवास असला ना की काय आपल्याला उपवासाच्या दिवशी खावरी सुटते तेच काय सांगता येत नाही महाराज. आणि आता पूर्वीचा काळ वेगळा होता, आता उपवासाला होय त्या नवरत्नामध्ये तर ते आमच्या घरी उपवास होते ना, मला असं वाटत होतं बा मी धरू का काय उपवास, काय बा त्या वराईच्या त्या भाकरी काय, त्या चकल्या काय, त्या पापड्या काय, ती भाजी काय. बरं, हे काय आहे, जिच्या तिच्या घरात नाही बसत, असे 7-8 जणी एकत्र येतात आणि मग ते मध्ये सगळ्यांच्या मांडायचं, मग ते खायचं. मला सांगायचे काय, उपवासाच्या आदल्या दिवशी भरपूर जेवायच्या, उपवासाच्या दिवशी तर फक्त फराळ, नावाला फराळ असतो. ते कोणीतरी क्षेपक प्रमाण आणलं, म्हणले बकऱ्यासारखे चरा, म्हणजे देवच म्हटलाय ना किंवा संतच म्हटले काय, बकऱ्यासारखे चरा, बरं उपवास चरा. एकादशीच्या दिवशी, उपवासाच्या दिवशी भरपूर, दुसऱ्या दिवशी उपवासाच्या दुसऱ्या दिवशी ना म्हटलं काल उपवास होता मग आज 3 टाइम. ऐका, एकादशीचं व्रत असं आहे,
एकादशीच्या आदल्या दिवशी एकच टाइम जेवायचं. किती? एकच टाइम. एकादशीच्या दिवशी पाणीही घ्यायचं नाही. घ्यायचं फक्त घ्यायचं असेल तर पाणी फक्त, नाही तर निर्जला एकादशी, फलाहार काही नाही. आणि द्वादशीच्या दिवशी फक्त एकच टाइम जेवायचं. आता ह्याच्यात आपण बसतोय का? नाही ना बसत. मग सोडून द्या, आपण वैष्णव नाही. चला, 12 महिन्याच्या 24 एकादशी आणि पुढे 24 आणि 5 29 5 उपवास कोणते आहे? नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, पर्वकाळ विशेष भागवत धर्मी, वामन जयंती, नरसिंह जयंती, श्रीकृष्ण अष्टमी, श्रीराम नवमी, उत्तम उत्तम महाशिवरात्री, वामन जयंती. आता आपल्याला माहितीच आहे वामन जयंती कोणत्या महिन्यात येते. वामन जयंती, नरसिंह जयंती, रामनवमी, श्रीकृष्ण अष्टमी आणि महाशिवरात्री हे 5 आणि ते 24 आणि 5 या 29 व्रताचं जो आचरण करतो त्याला वैष्णव म्हणतात. तर वैष्णव तुम्ही जर कधी जरी एखाद्याच्या घरी गेले, हा वैष्णव हे पाहिला, तर तुम्ही जर त्याच्या घरी गेले ना, त्याच्या घरी बरं का, त्याच्या घरी जर गेले तर तुम्ही अंगणात आहे ना, तेच त्याच्या घरामध्ये टाळ वाजलेला तुम्हाला ऐकायला आला पाहिजे. का? तर शास्त्र असं सांगतं, वैष्णवाच्या घरी सतत टाळ वाजतो. वैष्णव घरी सर्व काळ, वैष्णव घरी सर्व काळ, वैष्णवाच्या घरी जर तुम्ही कधी गेले ना, तर वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ. त्या टाळाची किणकिण तुमच्या कानावरती ऐकायला येईल. ज्याच्या घरी टाळ सतत वाजत नाही तो वैष्णव नाही. महाराज, वाद्याचे 3 प्रकार आहेत. काही सात्विक वाद्य आहे, काही राजस वाद्य आहे आणि काही तामस वाद्य आहे. ही जी वाद्य आहेत ना, कोण? टाळ, मृदंग आणि वीणा म्हणजे श्रुती, ही सात्विक वाद्य आहे. आणि हीच वाद्य त्यांचा नाद एकत्र झाला ना, तर महाराज म्हणतात, शिव ब्रह्मरस आवडीने. वाद्याचे 3 प्रकार आहे. सात्विक वाद्य, राजस वाद्य. राजस वाद्य काय? ढोलकी, राजस आहे ना, राजस वाद्य आहे. बुलबुल, कॅशिव, राजस वाद्य आहे. आणि त्याच्यानंतर तामस वाद्य आहे. डीजे, कर्कश आवाज, एकदम काय कर्कश आवाज. पाठीमागं तर कोणाच्या तरी घरी मिरवणूक होती, त्याच पोरग त्याने डीजेत बसवलं. काय? त्याच पोरग डीजे मध्ये बसवलं. एवढा त्या डीजेचा आवाज, इतका त्या डीजेचा आवाज, इतका डीजेचा आवाज की त्या पोराला हृदयाला त्रास झाला आणि जागच्या जागी पोराने प्राण सोडला. सगळा कार्यक्रम झाला, जेवण झाले, तरी म्हटले पप्प्या का दिसाना, पप्प्या का दिसाना. ज्यावेळेस ते डीजे मध्ये पाहिलं तर पोरग तिथं जाग्यावर गतप्राण झालेलं. कर्कश डीजे, कर्कश आवाज, तामस वाद्य डीजे. आणि म्हणून मला सांगतात की सात्विक वाद्य, तामस वाद्य आणि राजस वाद्य. ही सात्विक वाद्याचा भजनामध्ये ब्रह्मानंद, सेऊ ब्रह्मरस आवडीने, लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, गोष्टी. महाराज, टाळ असं सात्विक वाद्य आहे ना महाराज, तो टाळाचा जो नाद आहे ना, नाद, महाराज म्हणले, टाळा टाळीले पला नाद, अंगो अंगी मुरला छंद. त्या टाळाचा जो नाद आहे ना, नवीन नवीन टाळ कसा वाजवतो? घुळ घुळा वाजते टाळ. तुम्ही जर फडकऱ्यांचे तिथे गेले ना, तर ते बरं का स्वतःची कपडे जमिनीवरती टाकतील वारकरी, परंतु टाळ ठेवण्यासाठी गादी, टाळालाच त्यांनी देव मानलाय, मृदंगालाच त्यांनी देव मानला. नाही तरी महाराज, ज्याला काहीतरी प्राप्त करायचंय ना महाराज, मृदंग वाजवत असताना, मृदंग वाजवायच्या अगोदर पहिले त्याचं दर्शन घ्यावं. टाळ घेतल्या दर्शन घ्यावं आणि ठेवतानाही त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. मला सांगायचं काय, वैष्णवाच्या घरी कधी जरी तुम्ही गेले ना, तर त्याच्या घरची लक्षणं सांगितली. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणते टाळ, कन्या भाकरीचे खाणे. खाणं त्यांचं साधं असतं. बरं, मुखी गाते राम नाम गाणे. आणि मग घरी दुबे कामधेनू, भातावरी तुळशी पानू. आणि म्हणून वैष्णवांची ही व्याख्या, वैष्णवांची लक्षणं सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, खरं सांगू का, माझ्या जीवनामध्ये त्या वैष्णवांची भेट मला झाली.
वास्तविक आता तसा जर विचार केला ना, महाराज संतांची भेट, वैष्णवांची भेट फार अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेटी. परंतु भगवान परमात्म्याने कृपा केली ना, ते पुण्य एकदा उदयाला आलं. महाराज म्हणतात पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. जे माझ्या पदरामध्ये होतं ना ते मला प्राप्त झालं. काय आहे महाराज, जर खात्यावर असले ना, खात्यावर बँकेत तर काढता येतं, बरोबर आहे ना मामा. आणि खात्यावर जर नसल तर तिथं काय ते बँकेतले मॅनेजर काय आपले सोयरे नसतात. सोयरा असला तरी देत नाही, तरी महाराज पैशाच्या बाबतीमध्ये नाती गोती चालत नाही. माणसं म्हणतात पाहुणं एक वेळ घरी या जेवून जा, पण पैशाची भाषा करू नका. मला सांगायचं काय, जर खात्यावर असलं ना तो काढता येतो. तसं जर आपल्या नशिबात ठेवा जर असला ना तरच तो सापडतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये तो ठेवा होता, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. काय झालं म्हटले, त्या संतांचं मला दर्शन झालं. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. त्या संतांची क्षणभर मला संगत लाभली. आणि महाराज मोठ्याच्या संगतीत गेल्यानंतर मोठं प्राप्त होतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या संतांची मला भेट प्राप्त झाली. त्या संतांची भेट झाली, वैष्णवांची भेट झाली. आणि त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर माझ्या जीवाला काय प्राप्त झालं, अभंगाचं पहिलं चरण. वैष्णवा संग जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, त्या वैष्णवांची मला क्षणभर संगत लाभली. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आता जगाच्या प्रांगणामध्ये असा माणूस, असा जीव मला दाखवा की त्याला दुःख नाही. प्रत्येक जण जगामध्ये दुःखी. कोण कशाने दुःखी, कोण कशाने दुःखी. पायाने चाललेला सायकलवाल्याकडे पाहून दुःखी होतो, सायकलवाला मोटरसायकलवाल्याकडे पाहून दुःखी होतो, मोटरसायकलवाला चार चाकीवाल्याकडे पाहून दुःखी होतो, चार चाकीवाला विमानाकडे जाऊन दुःखी होतो, विमानावाला पुन्हा सायकलवाल्याकडे पाहून दुःखी होतो. का? कोण कशाने दुःखी, कोण कशाने दुःखी. दोघे जण मित्र असतात, एक श्रीमंत असतो आणि एक गरीब असतो. सकाळी सकाळी उन्हावरती दोघेही बसतात. बसल्यानंतर आता श्रीमंताच्या घरातूनही चहा येतो आणि गरीबाच्याही घरातून चहा येतो. आता ऐका, गरीबाच्या घरातून चहा आला, एक घोट घेतला आणि कप खाली ठेवला आणि दुःखी झाला. आता श्रीमंताच्या घरातून चहा आला, एक घोट घेतला आणि दुःखी झाला, कप खाली ठेवला. आता ऐका, श्रीमंतांनी गरीबाला विचारलं, अरे बाबा का रे एकच घोट घेतला कप खाली ठेवला? काय सांगू म्हटला, परिस्थितीला आग लागली. नुसतं म्हणला ते बुकणीचंच पाणी होतं, त्याच्या साखरेचा तपास नव्हता म्हटला. गरिबी काय, साखरेला पैसे नसेल तर साखरच नाही माता माऊलीने टाकली, बुकणीचंच पाणी होतं. ऐका, एकाच साखर नाही म्हणून तो दुःखी झाला. आता त्या गरिबाने श्रीमंताला विचारलं, म्हटलं आता बाबा तू का दुःखी झाला? तो म्हटला काय करू, मी तो साखर कारखान्याचा डायरेक्टर आहे. काय साखर कारखान्याचा डायरेक्टर आहे? बरं म्हणला डायबेटीसचे डॉक्टरनी आज साखरच घ्यायला नाही सांगितली, मला जन्माची साखर त्याच्यामध्ये झाली. मला सांगायचं काय, एक साखर कमी म्हणून दुःखी, एक साखर जास्त म्हणून दुःखी. दोघे जण होते, एकाचं लग्न झालं आणि एकाचं लग्न नव्हतं झालं. मग ज्याचं लग्न झालं नव्हतं ना तो असा चेहरा पडून बसला. लग्न झालेलं विचार, का रे बाबा का तू चेहरा पडला? काय करून म्हणला, लग्नच नाही झालं, चेहरा पडला. आता दुसरा जो होता ना त्याची दोन झाली होती. काय, तो पूर्वीचा काळ होता, दोन दोन, आता एकच होणं मुश्किल या काळात. त्याची दोन झाली. त्याला म्हटलं आता तू का दुःखी आहे? अरे मला काय करू, दुःखी आहे बरं, ते रात्यात गुडे. कोण कशाने दुःखी, कोण कशाने दुःखी. दोघे जण होते, पहिल्याने दुसऱ्याने का दुःखी? अरे म्हणलं मुलबाळच नाही, लग्न झालं. बरं, दुसऱ्याला म्हणलं आता तू का दुःखी, तुला तर चेहरे आहे ना. म्हटलं मग चेहरे बरं, माझं कुठं ऐका त्यात, मला सांगायचं काय, कोण कशाने दुःखी, कोण कशाने दुःखी. कबीरदास महाराज सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा
किया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया. कुणाकडे पाहिलं ना तरी तो दुःखीच होतो. बरं, जीवनात जगात असा माणूस नाही की त्याला कुणाला वाटतं मला दुःख व्हावं. नाथ महाराज म्हणतात मज लागी दुःख व्हावे, आईशे कोणी भावे ना जीवे. ते एक भावगीत आहे बा, फार सुंदर आहे बघ. मज फूल ही रुतावे, मज फूल ही रुतावे, हा दैव योग आहे काटा, वृत्ते कुणाला काटा, वृत्ते कुणाला. कुणाला वाटतं बाबा मला काटा रुतावा, कुणाला वाटतं नाही, कुणालाच वाटत नाही मला दुःख व्हावं, परंतु सगळ्याकडे पाहिलं तर दुःख आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्याही जीवनामध्ये दुःख होतं ना, त्या वैष्णवांची क्षणभर संगत लाभली आणि माझ्या जीवनात काय झालं, माझ्या जीवाला सुखाची प्राप्ती झाली. आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, सुख दुःखाची जाणीव जीवाला आहे का या देहाला म्हणजे शरीराला आहे? तुमचं म्हणणे काय? शरीराला आहे, बरोबर आहे. मग मला सांगा, जर सुख दुःखाची जाणीव शरीराला आहे तर आपल्याकडं मेल्यानंतर माणसं जाळतात, बरोबर ना? माणसांना कधी जाळतात? मेल्यानंतर ना. मग मेल्यानंतर माणसाला जर आपण जाळतो, सुख दुःखाची जाणीव जर शरीराला असेल तर मग ते तिथं अग्निडाग दिल्यानंतर ते शरीर ओरडलं पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? असं ओरडलं पाहिजे की नाही? जसं बाळ ओरडलं तसं ओरडलं पाहिजे की नाही? मग ऐका, सुख दुःखाची जाणीव शरीराला नाही, सुख दुःखाची जाणीव जीवाला आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, म्हटले रस्त्याने जर एखादा चालला ना, माता माऊली शेतामध्ये जर चालली, एखादी बापदादा जर नांगर आखण्यासाठी चालला ना, तर रस्त्याने जाताना कळत नकळत जर पायाला काटा मोडला ना, पायाला, तर त्याच्या व्यथा कुठे येतात? जीवापर्यंत येतात, बरोबर ना? माऊली म्हणतात पायी काटाने हेटे, तै व्यथा जीवी उमटे. पायात काटा मोडला तर त्याचं दुःख कुठं होतं? जीवापर्यंत होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या वैष्णवांची क्षणभर मला संगत लागली, परिणाम वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर माझ्या जीवाला सुखाची प्राप्ती झाली. अप्राप्य वस्तूची प्राप्ती मला संतांच्या संगतीमध्ये मिळत असते. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर देवाची प्राप्ती आहे, अर्थात संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सुखाची प्राप्ती आहे. कारण महाराज जगाच्या प्रांगणामध्ये सुखरूप फक्त दोनच वस्तू आहे, एक देव आणि दुसरे संत. सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगर, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विठेवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरारे सोनार. सुखरूपाई साधूजा कोण सांगा, सुखरूपाई साधूजा कोण सांगा, सुखरूपाई साधूजा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारी जातो, माझ्या पांडुरंगा सारी जातो, माझ्या पांडुरंगा पांडुरंगा सारी जातो. सुखरूपाई साधूजा कोण सांगा, सुखरूपाई साधूजा कोण सांगा, सुखरूपाई साधूजा कोण सांगा, आईचा कोण सांगा, आईचा कोण सांगा. एक सुखरूप आईचा तुझा कोण सांगा. देवासारखा दुसरा सुखरूप नाही. सुख देवाजवळ आहे, सुख संतांजवळ आहे. सुख वाटे हेची ठाई आणि बहुपाये संतांची. एक संतांच्या पायाजवळ म्हणजे संतांच्या शब्दामध्ये सुख आहे बरं का. संतांचं जे अवशेष शिल्लक आहे ना, जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे ना, ते ज्ञानोबा ज्ञानेश्वरी रूपाने आज समाजामध्ये आहे.
जो गाथा आहे ना पंचमवेद, माझे जगद्गुरु तुकोबराय गाठ्याच्या रूपाने आज शिल्लक आहे. जो एकनाथी भागवत ग्रंथ आहे ना, माझे नाथ महाराजांचं भागवत ग्रंथाच्या रूपाने शिल्लक आहेत. आणि त्याच्यामध्ये जे आलेले शब्द आहेत ना महाराज, तू कोणी घेतलेले मोती वैसे महाराज म्हणतात, तोलून मोलून मापून घेतलेली ती वचन आहेत, नुसती वचन नाही. म्हटले आली मुखा वाटे अमृत वचन, मुखारविंदातून त्यांचे आलेले शब्द जे आहेत ना महाराज, त्या शब्दामध्ये सुख आहे महाराज, त्या शब्दामध्ये सुख आहे. ज्याला सुख पाहिजे ना, रोज ज्ञानेश्वरी वाचा. ज्याला सुख पाहिजे रोज गाथा वाचा. ज्याला सुख पाहिजे रोज हरिपाठ नियमाने म्हणा. ज्याला सुख पाहिजे ना त्याने काकड आरती म्हणा महाराज. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सुखाची प्राप्ती होती. मग जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं का हो, तर त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुखाची प्राप्ती झाली ना, मग आता तुम्ही काय झोपा घेताय, जांभळ्या घेताय का? जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, सुखाची प्राप्ती झाल्यानंतर अंतःकरणामध्ये असलेला आनंद थांबवत नाही. काय अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आणि धरिताही पर्यावरीना. आता आनंदुरे आजी आनंदुरे, सभा अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू किंवा आनंदाचे डोही, आनंद तरंग. म्हटले मग आता काय करतोय ते, म्हटले मी आनंदाने गातोय, नाचतोय, बागडतोय. अभंगाचं दुसरे चरण. गायनाचे उडे आपले जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, आता तुम्ही काय करताय? जगद्गुरु तुकोबार म्हणले, आता मी गातो. आणि खरं सांगू का, देवानं तोंड दोन गोष्टीसाठी दिले. दोन प्रत्येकाला दिले ना तोंड. असा जगात मी म्हणतो माणूस नाही की त्याला तोंड नाही, बरोबर ना? आता दिलेली तोंड जगाला न दाखवण्यासारखी झाली होती 2 वर्षापूर्वी, तो भाग वेगळा आहे. आणि म्हणून माणसाने स्वतःचं तोंड दाखवून घेतलं होतं. त्यावेळेस असं सांगितलं होतं, म्हटले की माणूस आता जगाला तोंड दाखवण्याच्या सुद्धा लायकीचा राहिला नाही. म्हणून देवाने काय केले, प्रत्येकाला आपापली तोंड दाखवून गेला. ते मास्क होतं ना, ते मुस्क नाही का, म्हटले पहिलं बैलाला लावलं म्हणून ते दिवस कोणावरती आलं, माणसाचं. मी काय म्हणतो, तोंड दोन गोष्टीसाठी दिले. आवाज कमी करा, हमिंग मारते कमी असलं तरी चालेल, त्यांच्यापर्यंत जाणारे आवाज. 2 गोष्टीसाठी दिले. एक खायासाठी, पहिलं खायचं घेऊ नाही का, कारण आता वेळ झाली जेवणाची, बरोबर की नाही? आणि जेवण असेल तर मला सगळे शेवटी कथेची सामुग्री दे अवसानावरी, नाही खाल्यावर कसं व्हायचं. एक खायासाठी दिले. आणि दुसरं, एक ठिकाणी परवा कीर्तन होतं, अशा माता माऊली इकडे बसले होते, पुरुष मंडळी इकडे बसले होते. आता त्या आजीबाईंना म्हटलं, आजी तोंड 2 गोष्टीसाठी दिले, एक खायासाठी आणि दुसरं. एकदा विचारलं, दुसरा विचारलं. आता आजी जरा रुसलेलीच होती, माझ्या लक्षात आलं तर म्हणलं बोलते करावा. पण आता आपल्या माणसाला सवय असते काय, वांग्याचा राग यशराव काढायचा. आता त्या आजीची तिच्या सुनेची घरी भांडणं झाली, ती मला काय माहिती. तुझी मारा. तोंड 2 गोष्टीसाठी दिले, एक खायासाठी, दुसरं भांडायसाठी नाही. भांडासाठी नाही, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी, खाण्यासाठी आणि गाण्यासाठी. महाराज संत महात्म्यांनी देवाचं नामचिंतन गायलं. माझ्या जनाबाई नुसत्या दळत जरी असल्या ना, दळत तरी दळण दळत असताना त्या पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करायचं. ए कान्हाई मी दळीन एकली, दळिता सिनले हात लावी वहिली. कान्हाई मी दळीन एकली, सुंदर माझे जाते गे फिरते बहुत. सुंदर माझे जाते गे फिरते बहुत. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला.
बाई जात्यावर दळत असले ना महाराज देवाचं नाव चिंतन करत होती. माझे गोरोबा काका पायानी माती चिखल तुडत होते तरी सुद्धा भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करत होते. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करी काम सुखे करी काम तुझे रूप चित्ती राहो. महाराज नरहारी सोनार सोन्याचे दागिने बनवायचे परंतु सोन्याचे दागिने आपल्याला 1000 रुपये खिशात आले ना तर आपण शर्टाची बटणं काढून कॉलर ताट करतो. 1000च असतात. स्वतः सोनार होते सोन्याचे दागिने बनवायचे परंतु दागिने बनवत असताना मुखाने देवाशिवाय काहीच बोलत नव्हते. देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार. तर किती नामाचा व्यवहार. नरहरी सोनार हरीचा दास भजन करीत रात्र दिवस तुझे नामाचा व्यवहार. महाराज संत महात्म्यांनी हाताने काम केलं फक्त परंतु मुखाने नाम. सावता महाराज शेती करत होते. सावता माळी पिकवी मळा सांगे इतरांचं आणि कांदा मुळा गाजराला भक्तीचा स्व कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा लसूण मिरची कोथिंबिरी अबदा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी. ऊस गाजर रताळू सावता म्हणे केला मळा आणि विठ्ठल पायी गोवीला गळा. महाराज महाराष्ट्रामध्ये 242 संतांची यादी आहे. महाराज सकल संतांनी काय केलं महाराज हाताने काम केलं आणि मुखाने नाम घेतलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतोय. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृते स्वप्ने पांडुरंग. महाराज संतांनी स्वतःही नामचिंतन केलं आणि त्यांच्या संगतीत कोणी आला ना त्यालाही नामचिंतन करायला लावलं. एकदा जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरती बसले होते. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे आळवीती. भजन करत होते. भजन करत असताना एक सद्ग्रस्त समोर दिसला तुकोबारायांच्या समोर दिसला. तसा आता ते निर्जल वन तो काळ 400 वर्षापूर्वीचा. महाराज म्हणतात बुवा जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर वाघ आला होता. जगद्गुरु तुकोबारायांनी असं भांड्यामध्ये पाणी ओतलं वाघासमोर सारलं. वाघ पाणी प्याला क्षणभर बसला आणि निघून गेला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती आणि व्याघ्रहीन खाती सर्पतया. जगद्गुरु तुकोबारायांना संत महात्म्यांना मुंगी आणि राजासारखाच दिसत होता. मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव किंवा सोने रुपये आम्हा मृत्युके समान माणिक पाषाण खडदेशे. म्हणून महाराज जगद्गुरु तुकोबारायांना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो नजराना पाठवला ना तुकोबारायांनी सांगितलं काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाचे भावा मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव. तुमचं सोनं आणि ही माती आम्हाला सारखीच आहे महाराज. आणि म्हणून तिथे एक सद्ग्रस्त आला. तुकोबाराय म्हटले या 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 बसा. बरं झालं मी पुढं म्हणतो रामकृष्ण हरी तुम्ही पाठीमागं म्हणा. तो म्हणला तुकोबाराय मला काही येड लागलंय का तुमच्या बरोबर रामकृष्ण हरी म्हणायला. मग तुकोबाराय म्हटले बाबा आला कशाला तुला म्हणायचं नाही. म्हटलं महाराज माझी म्हैस हरवली. म्हैस काय म्हैस. तुकोबाराय म्हटले बाबा तुला जर म्हैसच शोधायची होती तर देहू मध्ये काय म्हशी कमी इंडात्यात का. त्या काळात तुकोबारायांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला महाराज त्या म्हशीस ते रेडेच होते ना त्या काळाचे. नाही महाराज संत महात्मे त्या काळात ज्ञानोबाराय तुकोबाराय लोकांना नाही कळाले महाराज. मग तुकोबाराय म्हटले ठीक तुही म्हैस ना
कशाला इकडं तिकडं शोधतो, जा तुझ्या गोठ्यामध्ये म्हैस बांधलेली. महाराज तिथून निघाला, घरी आला. 3 दिवस झालत घरातून निघालेला होता. घरी जसा आला, आता मालकिनीला वाटलं म्हैस गोठ्यात आली, म्हणलं मालक कुठून तरी येणार. मग तिने काय केलं, मालकिनीने म्हणली, बाई 3 दिवस झाले पप्याचा बाप म्हैस बघायला गेलाय, जी आरती म्हैस आली ती आरती पप्याचा बाप घरी आता येणार. मग तिने चुली पाणी गरम करायला ठेवलं. कशाला, आता 3 दिवस आंघोळ नसन केली म्हणली. मग म्हणली आता थकले असं, कुठं खाला असं नसन. मग घरात पोळ्याचा स्वयंपाक करायला तिने ठेवला. आता पप्याचा बाप जसा आला ना, म्हटला बघू तुकाराम महाराज खरं बोलतात का खोटं. आले, थेट गोठ्याकडे गेले. गोठ्यामध्ये पाहिलं, म्हैस दिसली. नीट शहानिशा केली त्यांनी. म्हणलं आपलीच आहे का लोकांची, कारण आजकाल लोकांना लोकांच्या वस्तूला माझी म्हणायची सवय, बरोबर ना. मग पाहिलं, म्हटलं बुवा आपलीच म्हैस दिसती. उपरती झाली, पश्चाताप झाला. बस म्हणलं आता प्रपंचाकडे वळायचं नाही, जायचं आणि तुकोबारायचं, पाय धरायचे महाराज. तो निघाला. निघत असताना पोरग बाहेर आलं. म्हणलं पप्पा, आईने घरात तुम्हाला आंघोळीसाठी पाणी ठेवले, आता याला फक्त तुकोबाराय दिसत होते. निघाला. निघाल्यानंतर धर्मपत्नी आतून बाहेर आली. म्हटली ओ चालले कुठे, 3 दिवस झाले पायाला पानं बांधली होती, पायाला फोड आले असन, आंघोळ केली नसन, खाल्लं नसल, पोटात कावळे काव काव करत असेल, चला गरम गरम पाणी आता उतरी त्या आंघोळीला, पहिले आंघोळ करा. तो म्हटला बाई तुझी आंघोळ नको आणि तुझं लाटणं आपलं उठणं नको, नाही का, आंघोळीला उठणं लावतं, हा नको. मग म्हटले अहो एक काम करा, नाही ते तर मग जीवन तरी घ्या, भूक लागली असं. अहो पोळ्यांचा स्वयंपाक केलाय. म्हटलं बाई तुझी पोळी नको आणि तुझा उलात नाही नको, भाताचा नाही का, भाताचा उलात नाही नको. मग म्हटलं येतो आता, नमस्कार एकदाचा कायमचा केला. निघाला. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणांनी नतमस्तक झाला आणि तुकोबारायांचं नामचिंतन केलं. महाराज तुकोबारायांचे जे 14 टाळकरी आहेत ना, त्याच्यामध्ये गंगाराम बुवा मवाळ ही एक तुकोबारायांची टाळकरी झाली. मला सांगायचे काय, संतांनी स्वतःही नामचिंतन केलं आणि संगतीत आलेलंही नामचिंतन केलं. आपलं असं असतं, आपण माळ जर घेतली ना, माळ आपल्या संगतीत एखादा आला की माळ राहिली बाजूला की गावाचं धुणं धुवून आपण मोकळं होतं. मला सांगा, माळ घेतल्यानंतर किंवा हजाराच्या जर 1000 रुपयाच्या 10 नोटा तुम्हाला मोजायला दिली, तुका लावू इकडं तिकडं न बघता, पोर जर मध्ये आलं तर धपाटा टाकून त्याला बाजूला लावतो. पण एकही नोट न चुकता आपण 1000 रुपये मोजतो, बरोबर आहे ना. आणि ती जर माळ जर मनीचे मोजायला जर दिली तर आपण अहो दाय आपण माग तो पुढे तो, त्यातल्या त्यात जर कबशी वाजलीच तर घालील लोटांगण वंदीन चरण, लगी आपला माळ जर थांबतो. मला सांगायचं काय, संतांचं तसं नव्हतं. संत महात्मे गाये गात होते आणि माणसाने गावं. आयुष्यामध्ये जर गायचं असेल ना, तुझे गीत गाण्यासाठी कधीतरी देवाला म्हणा ना, सारवताय ना त्याचं नामचिंतन करा ना, शेतामध्ये खुरपताय ना पुढं इकिनी म्हणा, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, बादशांनी म्हणा, नंदाचा बाळ तिने केला नऊ लावू. शेतावरती आऊ थाकताय, नांगर हाकताय, भात ठोकताय ना, पुढं म्हणा ना, चहुवेद जाण साई शास्त्री कारण, मागच्यांनी म्हणा 18 पुराणे हरशी गाती. अहो सकल संतांनी भगवंताचं नाम घ्यायला सांगितले. किती घ्यायला सांगितलं, म्हणले उठले घ्या. अहो म्हणले तोंड नाही धुतले. अहो म्हटले तोंड न धुतानी तुम्हाला चिया जिरतो बेटी, बरोबर ना, नाम नाही जिरत का. प्रभाते मणी रामचिंतित जावा. अहो म्हणले आंघोळ करताना गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरी मेंद्रतन्या, त्या गंगेचं नाव घ्या ना, वाचे म्हणता गंगा गंगा. म्हणले खायला बसलोय, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. म्हणजे घरातून बाहेर चाललो, नाम विठोबाचे घ्यावेत मग पाऊल. संतांनी गायलं महाराज, गाये तुकोबाराय म्हणतात, मी त्याचं नामचिंतन केलं. गाये नाचे महाराज, नाचलं पाहिजे देवासमोर. नाचल्यानंतर काय होतं महाराज म्हटले, वाहे रंगी टाळी नाचेन उदास, ते देई हातास पाया सुख. वैष्णवांनी काय केलं, माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने निवडी. पंढरपूरला गेले आणि वाळवंटामध्ये खेळ मांडला. खेळ मांडी एला वाळवंटी घाली, नाचते वैष्णव भाई अभिमान तुला पावत लागतील पायी खेळ मांडीला वाळवंटी
घाई नाचती वैष्णव भाई रे. नाचत असताना गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळा. ताळ मृदुंग गाई पुष्प वृषाव अनुपम्य सुख सोहळा रे. संतांनी महाराज खेळ मांडला. नाहीतरी देवाकडे जात असताना नाचत जावं ना. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेडिया सुख दे इलवी सावारे. पुढे गेले ते निदाई झाले वांतील त्यांच्या शिमारे. आणि माणसाने नाचावं देवापुढे. देवापुढे कोण नाचलं महाराज? त्या गोकुळातल्या गवळणी त्या नंद आनंद कंद भगवान श्रीकृष्ण परमात्म्या पुढे नाचल्या. नाचल्यामुळं काय झालं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नाचती कृष्ण पुढे गोपिका तयाचे दर्शन होईल का. जे देवापुढे नाचतात ना त्याचं नुसतं दर्शन घेतलं तरी आपला उदर होतो. मला माझ्या मीराबाईने पायामध्ये घुंगड बांधली. बाप विरोध करत होता. मीराबाई नाचत होती, इतकी नाचत होती की पग घुंगरू बांध मेरा नाची रे पग घुंगरू. नाचत होती. नाचत असताना विष का प्याला राजाजीने भेजा पीबत पीबत मीरा हसी रे. लागी लागी रे लगन ऐसी लागी लगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ओ तो गली गली हरी गुन गाने लगी महलों में पली बनकी जोगन चली. मेरा दाने दीवाने कहाने लगी राणा ने विष दिया मानो अमृत पिया. मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग. वो तो गली गली हरी गुन गाने लगी ऐसी लागी लगन ऐसी लागी लगन. मीराबाई देवापुढे नाचल्या. आपण नाचतो देवापुढे नाही नाचत. नाचुंगी हरिगुण गावत नाचुंगी त्याचं गुणगान गात मीराबाई नाचल्या. आणि महाराज परिणाम काय झाला? त्या भगवान परमात्म्याने एक दिवस दर्शन दिलं. नाचलं पाहिजे ना. आपण नाचतो देवापुढे नाही नाचत. मग म्हटले म्हातारे कसं काय होतंय? मरायचंय का? तुम्ही ते मरायचंय बरं लगेच नाही, आधी नातवाच्या लग्नात नाचायचं. बरोबर ना? आधी नातवाच्या लग्नात नाचायचे. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले आपल्याला काय काय करावी ती मोलाची माकडे आणि नाचताती पुढे संसाराच्या. आपण संसारात जेवढं नाचतो ना तेवढं देवापुढे नाही नाचत. देवापुढे नाचलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात गाये नाचे पुढे आपुली या छंदे मनाच्या आनंदी आवडीने. तुकोबारायांना विचारलं का हो मग देवापुढे नाचताय तुम्ही, देवापुढे गाताय, लोक काय म्हणतील? देहाच्या ठिकाणी असलेले विकार लाज भय शंका. तुकोबाराय म्हटले ते आता राहिले नाही. लाज भय शंका दुरावेला मान नकळे साधन या परते. काय महाराज? माणसाने लाजावं पुढं प्रपंचात. परमार्थात लाजू नाही. आपली गंमत हीच होती काय? आपण प्रपंचात लाजत नाही, परमार्थात गेल्यावर लाजल्याशिवाय राहत नाही. महाराज प्रपंचात लाजावं. प्रपंचात कोण लाजलं होतं? कोण लाजलं होतं तुम्हाला माहिती आहे का? ते पूर्वीच्या काळी लग्न घरासमोर व्हायची. पूर्वीच्या काळी लग्न घरासमोर व्हायची. आता ती लग्न घरासमोर नाही होत. आता ती लग्न कुठे गेली? हालात. मामा हालात जातानी हाल, तिथं गेल्यावर हाल. जर का नवरीला वावळायला 5-50 जणी उठल्या मग काय 11चा टायमिंग असतो त्या पत्रिकेवरती साखरपुड्याचा. साखरपुडा होतो 2 वाजता. बरोबर ना? आणि जर नवरदेवाला 5-25 जर आमदार कामदार सगळे जर सरपंच अध्यक्ष नाही का तंटामुक्ती अध्यक्ष सगळे जर आजी माझी सगळे जर उठले त्या नवरदेवाला, मला त्या नवरदेवाच्या कपाळाला कुकू लावून लावून आहे ना त्या नवरदेवाचं कपाळ कुठे हे सुद्धा कळत नाही. एकदा तर माझ्या मित्राच्या लग्नामध्ये असाच एक जण आला. मला त्यांनी ते कुकू कपाळाला आधी त्याच्या डोळ्यातच बोट घातलं नवरदेवाला. मला सांगायचं काय? कार्यालयात गेल्यावर हाल, तिथे गेल्यावर हाल. जेवाय बसल्यानंतर त्या वाजंत्र्यांचं एक बरं आहे ते आपली नवरदेवची जो पोची त्यातून जाऊन तिथं काय होतात
बसवतात, तिथं जेवायला बसतात. मला सांगायचं काय, जेवायला बसल्या हालत पुढलेली गुलाबजाम उचलला ना माग खुर्ची धरून उभा असतो, ए खाना म्हणतो, पुढून घास मागून बुक्की. काय महाराज, काय संस्कृती निघाली. पूर्वीच्या काळी लग्न दारासमोर व्हायची, दारासमोर झाल्यानंतर तो नवरदेव यायचा, गावची मंडळी त्या पाहुण्याला पहिल्यांदा जावाय आलेला असतो. कारण पूर्वीच्या काळी नवरदेव नवरीला बघायला येत नव्हता, बरोबर ना. आता असं असतं, आता नवरदेवच सांगतो करीन तर तीच करीन ना, ते जीवाचं काय करीन. घरची बाई बाबा तू कर, तुला जे वाटण ना ते तू कर. मला सांगायचं काय, मग तो नवरदेव पहिल्यांदाच येत असतो सासरवाडी. मग सासरवाडीची लोक गावची तो मांडव आडवा, आपला तो ढोल आडवा लावायचे त्याला. मग त्याचं वाजत गाजत गावामध्ये हे याचं. गावात आल्यानंतर मंदिरासमोर, ग्रामदैवताच्या समोर. पूर्वीच्या काळी संसारही चांगले का व्हायचे माहितीये का, बर का. तर देव, आग्नी, ब्राह्मण आणि जी वयोवृद्ध वडीलधारी मंडळी आहे ना, त्यांच्या हाताने अक्षदान वेळेत पूर्वी लग्न लागायची. आता पाठीमाग आहे ना, कोरोनाच्या अगोदर एक लग्न होतं, 8:30 वाजले तरी लग्न लागलं नाही. मी एखाद्या विचारलं, का बाबा लग्नाचं तर टायमिंग 1.5 तास झाले, होऊन गेले, 8:30 वाजले. नाही म्हटलं, ते डेकोरेशन केलंय ना, डेकोरेशन अंधार पडल्याशिवाय मग ते डेकोरेशन लोकांना दिसणार कसं. अरे बाबा तुमचा मुहूर्त एक, मग तुम्ही मुहूर्तच काढू नका ना. पूर्वीच्या काळी एक मुहूर्तावर लग्न लागायची आणि वडीलधारी बापदादे मंडळी सगळ्यांचे अक्षदारोपी आशीर्वाद त्यांच्यावर पडायचे. आता एकही म्हातारं वडीलधारी येत नाही. आता सगळी पोरं स्वरांचा कारभार असतो, त्याच्यामुळे मग ते 3, 13, 9, 12 2 महिने नाही होत, ज्याचं त्याला घटस्फोट होतो. मला सांगायचंय काय, पूर्वीच्या काळी दारापुढे लग्न लागायचे. लग्न लागत असताना मग जेवायला पंक्ती बसायच्या. मग पवित्र त्यांना हरिचिंतन भोजन. मग कुणीतरी म्हणायचं, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न बंधू 4 जण, अयोध्या नगरीत राज करीत केवल भगवान, सीतामाईने पण मांडीला उचला हा बाण, देश देशीचे रावण राजे आले धावून, रावण गेला बाण उचलाया पडला छातीवर. महाराज त्या जनक राजाने पण मांडला, कोण धनुष्य उचलेल त्याला सीतावर मला घालील. आणि महाराज मग सगळी मंडळी आली, या रावणने गेला उचलायला, छाती पडला, त्याची फटफजिती झाली. आणि मग श्री प्रभू रामचंद्र गेले, धनुष्यबाण उचलला. आणि महाराज धनुष्यबाण उचललेल्या नंतर जसा धनुष्यबाण उचलला, कारण अगोदरच्या बऱ्याच जणांनी प्रयत्न केला परंतु त्यांचे प्रयत्न विफल झाले होते. जसा माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांनी धनुष्यबाण उचलला तसे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता निश्चित झालं की सीतामाई आपल्या हातातली वरमाला कोणाला घालणार, प्रभू श्रीरामचंद्रांना घालणार. श्रीरामचंद्र पुढे आले, पुढे सीतामाईंना नेलं. आणि सीतामाईंना नेल्यानंतर जसं श्रीरामांना सीतामाईनं पाहिलं बरं का, तशा सीतामाई मान खाली घातली आणि क्षणभर कणभर लाजल्या. गीत रामायणामध्ये त्याचं सुंदर वर्णन आलं. लाजली सीता स्वयंवराला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुणे रघुनंदन सावळा, नक्षीदार अण लग्न मंडपी, जमली सारी थोर मंडळी, उभी जानकी जनका जवळी, उभी जानकी जनका जवळी, घेऊनी धवल फुलांची माला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा. लाजली, लाज या शब्दावर बोलतोय. प्रपंचामध्ये माणसाने लाजावं, परमार्थात लाजू नये. तुकोबाने म्हणतात लाज, भय, भीती निघून गेली, शंका निघून गेली. भीती का निघून गेली, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, तो आम्हा भय चिंता नाही धाक. शंका, संदेह गेला, संदेहाच्या सुटल्या गाठी. आणि म्हणून लाज भय शंका दुरावेला मान, मान सुद्धा गेला. माणसं हित येऊन दानाची मानाची अपेक्षा करतात. म्हणजे चला कीर्तनाला, नाही म्हटलं येतो बरं महाराज माझं नाव घेईन का, कशाला तुला मान पाहिजे रे बाबा. येतो कीर्तनाला, माझ्या हाताने हार घालून देतील का, कशाला तुला इथं आल्यावर मान पाहिजे. नाथ महाराजांनी तर हरिपाठामध्ये खूप सुंदर सांगितले, नको नको मान नको अभिमान, नको मान नको अभिमान, नको नको मान नको अभिमान, नको
तोची सुखी हरि बोला हरि बोला हरि बोला हरि बोला नाही तरी आवेला नको नको मान नको अभिमान म्हटले. मानही आमच्याकडचा निघून गेला महाराज. संत मात्यांना मानही नव्हता. आज आपला असं हे मानाने खाईना पुरी. काय जावायला म्हणले अहो चला ना जेवून घ्या. लग्न होतं. आता जावायच्या कानात कोणीतरी सांगितलं होतं अरे बाबा रुसावं लागतं. जर नाही ना रुसलं तर त्याला लग्न कसं म्हणता येईल. जावायला वाटलं रुसायचं कसं बघा सगळं होऊन गेलं तर जेवण आलं होतं. जावलं ना चला ना जेवा. नाही मी जेवणार नाही. नाही जेवणार नाही. मानाने खाईना पुरी. सगळं वराड निघून गेलं. सगळी निघून गेली. बायको म्हणली मी येणार नाही आता. जा तिकडे जाऊन घरी गेला आणि मग शिळ्या भाकरी वाट्या टोपल्यातल्या. काय करणार पोटाला भूक. आग लागल्यावर काय दगडी खाईन का. मानाने खाईना मंडपात पुरी आणि गळी गेल्यावर शिळ तुकडं चोरी. मला सांगायचे काय मानाला माणसं भुकेलेली आहे. संत महात्मे म्हणले नको नको मान लाज भय शिंका दुरावेला मान नकळे साधने या परते. आणि मग तुकोबरायांना विचारलं आता तुकोबराय तुमचं म्हणणे काय आहे. तुकोबराय म्हणतात खरं सांगू का त्या संतांची भेट माझ्या जीवनामध्ये झाली. परंतु महाराज भेट होणं याचं नाव योगी. बरं आपण म्हणतो ना काय राव योगायोगाने भेट झाली. भेट होणं याचं नाव योग आहे. आणि एखादी गोष्ट प्राप्त होणं त्याचं नाव योग आहे. आणि प्राप्त झालेल्या वस्तूचा शेवट चांगला होणं त्याचं नाव क्षेम आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या संतांची भेट मला झालीच नाही. एका जनार्दनी घडो त्यांचा संग परंतु न व्हावा वियोग जन्मोजन्मी. देवा एक काम कर त्या संतांची भेट तूच घडून दिली ना. आता त्यांची आणि माझी ताटातूट होऊ देऊ नको. याचा अर्थ तू बरं का तुझ्या सायासाने कष्टाने काय कर त्यांची आणि माझी भेट सांभाळ. अभंगाचं शेवटचे चरण. तुका म्हणे आता पुन्हा सायास 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 आम्हा जगदीशा सांभाळ आम्हा जगदीशा सांभाळ आम्हा जगदीशा तुका म्हणे आता आपुल्या सायासे. योगायोगाने प्राप्त झालेली वस्तू महाराज एक वेळ एखादी वस्तू तुम्हाला प्राप्त होईल. प्राप्त होणं सोपं आहे. मिळालेली वस्तू टिकणं फार अवघड आहे. म्हणून सांगितलंय योगापेक्षा क्षेम म्हणजे शेवट फार अवघड आहे. कठीण योगा होनी क्षेम. योगापेक्षा क्षेम फार कठीण सांगितला. रावणाकडे संपत्ती नव्हती का महाराज. योगायोगाने ती संपत्ती रावणाला प्राप्त झाली. परंतु मला प्राप्त झालेली संपत्ती काय त्याची फजिती झाली महाराज. सांगाती कवडी गेले नाही म्हणून गायनाचे उडे आपली या छंदे मनाच्या आनंदे आवडीने. आणि म्हणून संत महात्मे जर त्याचं नामचिंतन गातात तर मग आपण तरी का उशीर लावायचा. सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने आपल्या हाताने टाळी मुखाने नाम त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन विठोबा रखुमाई. Thank you.
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा कायनेने गायनाचे ओळी आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने यथामती यथावकाश अभंगाचा सरळ अर्थ झाला. महाराज काय मनुष्य जन्म पुन्हा नाही, जन्म नाही रे अनेक किंवा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. नीतिमती माती आणि संस्कृती या गोष्टी जपा. याचं आज आपण जतन केलं ना तर उद्या त्या आपल्या उपयोगाला येणार आहे. गोठ्यामध्ये गायी पाळा, आई सांभाळा, वडिलांची सेवा करा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या. जगाच्या पाठीवरती एकच सत्पुरुष महापुरुष होऊन गेला, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आपण अभिमानाने सांगतो की आम्ही मावळातले. अहो 350 वर्षी बेचिराख पडलेला हा मुलखांच्या बरं का दबावाखाली आपला महाराष्ट्र होता. आज आपण जे छातीवर करून म्हणतो ना काय महाराष्ट्र माझा, छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 मावळं एकत्र केली आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडती पुढे, माय भवानी प्रसन्न झाली, सोन पावले घरात आली. आजच दसरा आज दिवाळी, चला सयानो अंगणी घालू कुंकवाचे सडे, मराठी पाऊल पडते पुढे. महाराज त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 मावळं एकत्र केली आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि म्हणून आज आपण अभिमानाने म्हणतो काय, जय जय महाराष्ट्र माझा, धर्म महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, धर्म महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, धर्म महाराष्ट्र माझा. हा देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे, हा उंच हिमालय माझा. बरं का, देशाचं, गायीचं, गोमातेचं, आईचं, वडिलांचं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 मावळे एकत्र करून स्वराज्याचं तोरण बांधलं. म्हणून सगळ्या जगात सुंदर हा हिंद देश माझा, फुलपाखरे आम्ही हो हा हिंद, हा फुलबाग आमोचा हा. आणि म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांची एक आठवण आपण ठेवायची, त्यांचं रूप आठवायचं. महाराज म्हणतात शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी भूमंडळी. आणि म्हणून क्षत्रिय कुलवंश राजवीर छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 मावळे एकत्र केली आणि या स्वराज्याचं तोरण बांधलं. तो जाणता राजा तो छत्रपती शिवाजी महाराज आहे ना महाराज, तो आपला देव आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये त्याची प्रतिमा असायला पाहिजे. भक्ती आणि शक्तीचं जे मिलन झालं ना महाराज, ते माझ्या पवन मावळमध्ये देहू मध्ये झालं. बरोबर ना, व्यक्ती शक्ती जी आहे. आणि म्हणून छत्रपतींनी शिवाजी महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही धर्मरक्षणाचं कार्य करा आणि आम्ही इकडे धर्मरक्षणाचं कार्य करतो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम. आणि म्हणून जगाच्या पाठीवरती एकच राजा झाला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. आणि म्हणून राजांनाही आपण म्हणू घडू दे नवी ही गाथा आता राजा, लिहूया नवा इतिहास तुझ्यागड किल्ल्यांची व्यथा आता राजा, सांगूया साऱ्या जगास. अरे उंच होती माना आठ होतील नजरा, या रयतेच्या राजाला माना
माता की जय, गो माते की, अपने अपने माता पिता की। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते श्री गुरूंचं, चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. वेंदेकरी बाबांपासून तर इथपर्यंत सगळे टाळकरी, सर्वांना धन्यवाद. मृदुंगवाद कधी कधी एक मिळत नाही, परंतु आज 4, 5, 6, 7 आदरणीय दादा, त्या दिवशी त्यांनी माझं कीर्तन वाजलं. बरं, आता लहान बाल कलाकारांना चान्स दिला पाहिजे महाराज, बरं का. हे आपलं वैभव आहे. यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. काय महाराज, क्षत्रिय कुलवंश राजेंद्र छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे. काय वाक्य आहे? अरे आपली माणसं मोठी करा, स्वराज्य आपोआप मोठं होईल. काय? आपली माणसं मोठी करा, स्वराज्य आपोआप मोठं होईल. या तरुणांना तुम्ही वाव दिला ना महाराज. आता तुम्हाला सुद्धा सगळ्या नियोजक आयोजक मंडळींना धन्यवाद द्यावे तितके थोडेच. आणि आता मावळच्या लोकांच्या बऱ्याच लक्षामध्ये आलेलं आहे. काय? आपल्याला सवय लागली बाहेरचं बोखंडी घ्यायचं, नाही का. इकून बोलव, तिकून बोलव, आल्यानंतर कीर्तनात लोकांना रडवायचं, त्यांनी जातानी कार्यकर्त्यांना रडवायचं. समजणेवाले की इशारा कापी होत आहे. काय मी काय सांगतोय? आपली माणसं मोठी करा, स्वराज्य आपोआप मोठं होईल. सगळे मृदंग वादक आहेत, भगवान महाराजांचे शिष्य आहेत. या ठिकाणी शिवम महाराज आहेत, पंकज महाराज आहेत, आदरणीय दादा आहेत. आणि म्हणून सगळी तुम्ही श्रोते मंडळी, सगळी दर्दी मंडळी आहात. ज्यांचं अन्नदान आहे त्यांनाही आज धन्यवाद. आदरणीय आमचे पांडुरंग भाऊ आहेत, वाळूस आमचे साडू आहेत, आदरणीय मामा आहेत, सावंत मामा या ठिकाणी उपस्थित. सगळ्या माता भगिनी आहे. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल, आम्हाला रोज बोलावं लागतं 2 तास. काय करणार आम्ही तरी, नाही का. बोलावंच लागतं आम्हाला त्या गोष्टी. आमचं काम एकच आहे. आम्ही कुणाच्या मिसळपावचा प्रचार करायला आलो नाही, आम्ही कुणाच्या वडापावचा प्रचार करायला आलो नाही, आम्ही कुणाच्या पक्षाचा प्रचार करायला आलो नाही. आम्हाला प्रचार फक्त हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवा गेला. संत महात्मे त्यावेळेस कठोर शब्दातच बोलले ना. पहिले पायाला लागले, लागून या पाया विणवितो तुम्हाला, परंतु गोडीची भाषा माणसाला कळत नाही. नंतर सकळांच्या पाया माझे दंडवत. शेवटी संतांना बोलावं लागलं, करा रे बापांनो साधन हरीचे बाप केलं. नाही ऐकले. शेवटी ज्यांनी नाही ऐकलं महाराज, जे विसरले देवाला त्यांच्या पदरामध्ये दुःख पडलं. विसरली तया थोर झाली हानी. आणि संतांनी त्यावेळेस लिहून ठेवलं होतं, काय? किती सांगू तरी न ऐकती पुढे शिंदळीचे. संतांची कठोर भाषा असते महाराज. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल चुकून, माफ करा, दिलगिरी व्यक्त करतो. झालेली ही कीर्तनोपी सेवा, ज्यांचं YouTube चॅनल आहे त्यांनाही धन्यवाद आहे. आणि सगळ्या मंडळींना, वारकऱ्यांच्या चरणांमध्ये नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम. एकदा माझ्या तुकोबारायांचं मोठ्या प्रेमाने नामचिंतन. तुकाराम 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 आपल्याला काय दिलेलं आहे? ज्याचं त्याला काम नेमून दिलेलं आहे. काय काम दिलं म्हटले आपल्याला? काय नाही म्हटले? भूतदया गाई पशुचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी गोमाता. आज दुनिया जी तरली ना महाराज, फक्त दोघांमुळे तरली. एक साधू आणि दुसरी गायी आहे, दोघांमुळे तरली. मग म्हटले ते गायीचा जो बैल असतो त्याचं काय करायचं? मग ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं का, भूमी बीज नांगरू या भांडवलाचा आधारू. म्हटले तो गायीच्या पोटी जो बछडा जन्माला येईल ना, म्हटले त्याचा तुम्ही नांगर हाका. ऐका, तुमचं काम उरकतंय म्हणून तुम्ही ट्रॅक्टरनी जिथं 2 तास लागतात तिथं 15 मिनिटात ट्रॅक्टर तुम्ही आणताय. परंतु महाराज, ट्रॅक्टर मध्ये काम करण्याची शक्ती आहे, परंतु जर त्याची नुसती खुरं लागली तर 2 वर्ष तुम्हाला काही कमी पडत नाही. ही ताकद त्या नंदीमध्ये आशीर्वाद देण्याची, ती ताकद ट्रॅक्टर मध्ये नाही. आणि म्हणून कृतज्ञता सोहळा म्हणून कोणी माणसांचा वाढदिवस केला, कोणी बर्थडे केला, कोणी केक कापले, कोणी काय केले. आणि म्हणून पाचाने गावामध्ये बरं का, ज्या बैलाने आपल्या मावळ मुळशी नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्याचं नाव मोठं केलं, ज्या बैलाने. आणि महाराज
लाल मातीतले मर्दानी फक्त दोनच खेळ आहे, एक मल्लविद्या आणि 2 बैलगाडा शर्यत. जर बैलगाडा शर्यत बंद जर होते ना महाराज, तुमची गायी कोणी सांभाळत होतं, तुमचा बैल कोणी सांभाळत नव्हता. आणि शेतकऱ्याचा जो अभिमान आहे ना बैल आणि गायी, म्हणजे शेतकरीच पूर्णपणे बळीराजालाच बरं का तरुणोपाय नव्हता. म्हणून लाल मातीतले 2 मर्दानी खेळ आहे, एक बैलगाडा शर्यत आणि दुसरी मल्लविद्या. आणि म्हणून तो कृतज्ञता सोहळा म्हणून ज्या बैलाने आपल्या मावळ तालुक्याचं नाहीतर पुणे जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं, 12 तारखेला सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये पाचाणे गावामध्ये त्या बैलाचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवा आहे. तिथे सगळे बरं का महाराष्ट्रातले प्रसिद्ध गाडा मालक उपस्थित राहणार आहे. तिथं सगळे महाराष्ट्रातले किंवा मावळ तालुक्यातले पुणे जिल्ह्यातले सगळे शेतकरी राहणार आहे. आता प्रत्येकाच्या हृदयामध्ये ती आत्मीयता आहे. प्रत्येकाला तेवढं सोपं नाही महाराज बैल पाळणं किंवा गाडा पळवणं, परंतु प्रत्येकाला अभिमान आहे कशाचा, माझ्या गोमातेचा आणि माझ्या बैलाचा. आणि म्हणून तिथं 12 तारखेला सगळ्यांनी आवर्जून उभं राहा. आपल्या पोटच्या पोराचं जसं आपण संगोपन करतो ना, तसं शेतकरी त्या बैलाचं त्या बळीराजाचं करत असतो. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं, संत तुकोबारायांनी सांगितलं की भूतदया गायी पोशीचे पालन तानिले जीवन वनावाजी. आणि म्हणून जागवार ग्रुप पाचाणे आणि भैरवनाथ पायाबा संघटना पाचाणे यांच्या वतीने तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सगळ्यांनी तिथं या. मला सांगायचंय काय, झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणांनी समर्पित करू. कारण महादेवाचं वाहनच नंदी आहे ना महाराज. प्रत्येक देवानं आपापलं वाहन निवडलं, महादेवानं नंदी निवडलं. आणि म्हणून झालेली सेवा कीर्तन रूपी सेवा त्या भगवान परमात्म्याच्या चरणांनी सेवेला समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज.